चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या ब्लॉगसाठी। आज आम्हाला लग्नाला जायचं आहे। गौमातेचं दर्शन घेऊया आणि आम्ही लग्नाला जायच्या तयारीमध्ये लागलोय। पटापट मुलांचे कपडे प्रेस करून घेतले, पण रणजितचा बाहेर खेळ चालू होता। त्याला कसं बसं आवरून आम्ही मध्ये आलो तर बघितलं गोल्याचाही हातमध्ये खेळ चालू होता। त्याला पाणी खूप प्यायला आवडते, पण स्वतःच्या हाताने, ते बघा। आणि तो दादाला बळजबरी करत होता, ऐकतही नव्हता। त्यानंतर मुलं रेडी झाली आणि उत्साहाने म्हणत चला लवकर। हर्षही खूप उत्साही होता, लग्नाला थोडं दूर जायचं होतं। हे बघा, रणजितने सोबत त्याची खेळणी घेतली। गोल्या मात्र अजूनही रेडी व्हायला तयार नव्हता। त्याच्यासोबत थोडा वेळ खेळून मग आम्ही त्याचा हे ड्रेसअप करून घेतला। आमच्या गोल्याचा लुक आवडल्यास नक्की कमेंटमध्ये कळवा। तर लहान मुलं खरंच देवाची फुलंही असतात। तर चला, गोल्याचा ड्रेस जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। चल 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 बघा, चल तोही बघत होता आज जायचं कुठे। आम्ही आवरून पटापटा गाडीकडे आलो। आम्ही बसून गोल्यालाही गाडीमध्ये घेतले आणि निघालो पुढच्या दिशेने। गोल्या मात्र बघत होता। आमचा प्रवास सुरू झाला। सीट बेल्ट वगैरे लावून मी प्रवास सुरू केला। सेफ्टी ही तेवढीच महत्त्वाची असते। समोर आम्हाला बाबांना घ्यायचं होतं, तर आम्ही बाबांना बघा पिकअप केलेलं आहे। रस्त्याने गर्दी खूप असते, त्यामुळे सावकाश सर्व नियमांचे पालन करून गाडी चालवावी लागते। गाडी चालवत असताना रणजित हा शूटिंग करत होता। गोल्या कुतूहलाने पाहत होता। हे गोल्याचे आजोबा। आणि रस्त्याने जात असताना पुढे आम्हाला अचानक एक गोष्ट भेटली। चला तर मग आपण ती पुढे बघूया। आम्ही खूप घाबरलो होतो त्यावेळेस। बघा, गोल्याचे मम्मी पप्पा म्हणजे माझे दाजी आणि ताई पण सोबत लग्नाला आले होते। हे बघा, ही रेल्वे। त्यावेळेस रेल्वे पुलाच्या खालून गाडी क्रॉस करत होतो, खूप मोठा आवाज झाला होता। वरुड रोड रस्ता चुकल्यामुळे बाबांना आम्ही रस्ता विचारून घेतला। बाबांनी मार्गदर्शन केले। सारखा आडनावाचा एक वेगळाच डीजे सोबत लागला होता, त्यामुळे आम्ही थोडं गोंधळून गेलो होतो। फायनली आम्ही आमच्या लग्नामध्ये पोहोचलो। गणपती सुबक अशा मूर्तीचे दर्शन घेतले आणि समोर सगळ्यांना भेटल्यानंतर जेवणाला सुरुवात केली। जेवणही खूप चांगलं बनलं होतं। काकांना खूप लागली, काका दूरून आले होते, काकांना जेवण घेतलं। आणि मराठवाड्यासारखा एकदम साधा आणि सोपा स्वयंपाक होता, जोही खायलाही आवडत होता आणि त्रासदायकही नव्हता। सगळ्या पाहुण्यांची भेट घेतली आम्ही, मग एक फोटो घेतला आणि लग्नाला सुरुवात झाली। हे आमचे ताई आणि दाजी लग्नासाठी अक्षता घेतला। खरंच लग्नाचं एकूण डेकोरेशन पाहता, लग्नाची किंवा त्यांच्या आईवडिलांची धावपळ पाहता, मुलीसाठी एका आईवडिलांचं काय करू शकतं याचा अंदाज तर नाही, पण थोडासा मागोवा आपल्याला घेता येतो।
यमुना गोदावरी नर्मदा कावेरी मधुरो शिवं भवत साविधान सगुणान गुणान रसभरा सोला शिवा हिंदे आता लक्ष्मी पतेते मनसा स्मरामि कुलदेवता चंद्र साविधान उमामहेश्वर चंद्र साविधान लक्ष्मी नारायण भजन त्रिसालसे आम्ही हे गणपती आपण सोबत घेतला. आमच्या लग्नाच्याही आठवणी ताज्या झाल्या. ताईन दाजींचाही व्हिडिओ घेऊन झुमर खूप छान होता म्हणून त्याचा एक व्हिडिओ घेतला. गोल्यासोबत होता म्हणून त्याचाही एक व्हिडिओ घेतला. त्याला घरी जायची खूप घाई झाली होती म्हणून आम्ही घराच्या दिशेने वापस निघालो. आज काही जास्त संकटे आम्हाला आली होती. त्यातलं एक संकट आता आम्ही पुढे दाखवतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होतं, त्यामुळे तेही आपल्याला दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये घेत आहोत. त्या बाबांची गाडी एका रात्री गड्ड्यामध्ये कुदली होती, त्यामुळे चैन निघाल्यामुळे गाडीचं पूर्ण टायर जाम झालं होतं. खूप प्रयत्न केले, निघत नव्हतं. शेवटी गाडी थोडी चालता येईल अशी करून बाबांना आम्ही गॅरेजकडे पाठवून दिले आणि परतीचा प्रवास सुरू केला. रस्त्यामध्ये लक्ष्मीमातेचं मंदिर लागलं होतं, त्याचे दर्शन घेऊन आम्ही सुखरूप घराकडे चाललो. सुंदर असं मंदिर आहे. चला मंडळी, अशा प्रकारे आम्ही आज घरी पोचलो. थोड्या वेळाने बाबा आणि दाजी गाडी व्यवस्थित करून आले होते. आपण आपली गाडी ही रिवर्स करून व्यवस्थित लावून घेऊया. आणि तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा आवडला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असंच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंटही करा. धन्यवाद.